नमस्कार. तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला आपण काल जे काही एनालिसिस केलेलं होतं बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये, त्याप्रमाणे काय घडलंय आणि आपण उद्यासाठी काय एनालिसिस बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये पाहतोय. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा एनालिसिस करूया. काल एक विचार केला होता, ह्या एरियामध्ये आपल्याला निगेटिव्ह कॅन्डल जर भेटली तर आपण एक ट्रेड प्लॅन करणार होतो. पण काल आपल्याला तशा पद्धतीचं काही नाही भेटलं आणि जाता जाता कालच्या अनालिसिस मध्ये तुम्हाला एक बोललो होतो की इथं मला एक एम पॅटर्न बनताना दिसतोय. जर हा 15 मिनिटांमध्ये ब्रेकडाऊन होऊन याच्या खाली जर क्लोजिंग कॅन्डल क्लोज जर झाली तर ह्या लेवलला मी पुट बाय करण्यात इंटरेस्टेड राहील. इथं जरी आपल्याला 23,446 ची लेवल जरी दिसत असेल तर निफ्टी 23,500 च्या लेवल पासून एक रिव्हर्सल होऊ शकतं. तर आज आपल्याला इथे एक ट्रेड भेटली, त्यानंतर आपला स्टॉप लॉस याच्या वरती होता. मार्केटने थोडा पुलबॅक दिला, टाइम स्पेंड केला आणि खाली पडली आणि साधारणतः परत निफ्टी 23,500 च्या लेवलवरून एक रिव्हर्सल दिला. आता निफ्टीमध्ये जो रिव्हर्सल आला, आता आपल्या हे वरच्या लेवलचं काम झालेलं आहे, तर हे लेवल्स आपण एकदा काढून टाकू म्हणजे आपल्याला अनालिसिस करायला सोपं जाईल. आता असा कोणताही रेजिस्टन्स मला इथं दिसत नाही. आला तर सरळ एखाद्या वेळेस आपल्याला ह्या लेवल पर्यंत मार्केट येताना दिसू शकतं. तर उद्या प्लॅन काय होऊ शकतो आपला? तर आपला प्लॅन सिंपल ठेवू एकदम. आपण जर हे प्रिव्हियस हाय जो आहे इथला, ह्या हायच्या वरती आपल्याला मार्केट येताना दिसलं आणि इथं आपल्याला काही प्राइस ऍक्शन जर भेटली, अशी असू द्या किंवा वरती जाऊन खाली येऊन परत वरती असू द्या, त्या दोन्ही टाइप मध्ये एक जरी प्राइस ऍक्शन आपल्याला ह्या प्रिव्हियस हायच्या वरती जर भेटली तर आपण कमी क्वांटिटी मध्ये एक मार्केटमध्ये कॉल बाय करू शकतो. कदाचित उद्या आपल्याला मार्केटमध्ये एक मोठी मूव पाहायला भेटू शकते, कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी ही आहे. आपल्याला अनएक्सपेक्टेड अशा काही मूव्स निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकतात. तर त्याच्यामुळे आपलं सिंपल प्लॅनिंग जे आहे ते एक आपण करून ठेवलंय आणि शक्यतो ज्यांनी हा ट्रेंड कॅप्चर केला असेल त्यांनी उद्याचा दिवस ट्रेड करणं टाळा, कारण कदाचित हे ज्या काही लेवल्स बनलेले आहेत मध्ये, त्या लेवल्स वरून सुद्धा मार्केट रिटर्न येऊ शकतं. ही एक रेजिस्टन्स आहे, पण हा रेजिस्टन्स काय काम करतो इथला हे पाहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही इथं जर तुम्हाला छोटा स्टॉप लॉस जर भेटला तर तुम्ही याच्यासाठी एक ट्रेड प्लॅन करू शकता. आयदर उद्याचा दिवस मार्केटमध्ये सोडला तरीही चालू शकतो, कारण मार्केटमध्ये पैसा कमवणं अवघड आहे आणि पैसा गमवणं खूप सोपी गोष्ट आहे. तर मला थोडस एक रिव्हर्सल भेटेल असं एक चित्र दिसतंय, कारण मार्केट खाली येताना आपला जो काही व्होलॅटिलिटी एरिया हा ड्रॉ केलेला होता, मार्केट याच्या खाली यायला तयार नाहीये आणि कदाचित उद्याच्या दिवस ऑप्शन सेलर्सचे जे काही स्टॉप लॉस असतील किंवा ज्यांनी स्ट्रँगल आणि स्ट्रँगल बनवून ठेवला असेल त्यांच्यासाठी ही लेवल एक स्टॉप लॉसची लेवल असेल किंवा याच्या खाली लोकांचे स्टॉप लॉस असतील. कदाचित आपल्याला उद्या परत एकदा ह्याच रेंजमध्ये मार्केट पण राहताना दिसू शकतं कदाचित. पण इथं जे काही पुलबॅक जो आलेला आहे तो असं दाखवतोय की ही लेवल ब्रीच होऊन मार्केट मध्ये जेव्हा ऑप्शन सेलर एक्झिट करतील तर एक बिग मूव येण्याचे चान्सेस मला दिसतात ते वरच्या साईडला. मार्केटचा तर ओव्हरऑल ट्रेंड डाऊन आहे आणि ट्रेड आपल्याला भेटणार आहे अप साईडला. तर आपल्याला जोपर्यंत कन्फर्म होत नाही की मार्केट ट्रेंड चेंज करतंय तोपर्यंत मार्केटमध्ये ट्रेड करणं अवॉइड करावं असं मला ह्या ठिकाणी वाटतंय. कारण इथं कदाचित आपल्याला असंही दिसू शकतं जी एक्स्ट्रीम बाईंग येईल आणि त्याच्यानंतर परत एकदा एक्स्ट्रीम जर सेलिंग जर आली, बाईंग येऊन जर व्होलाटाईल मार्केट जर झालं तर ऑप्शन प्रीमियम उद्या जे आहे ते झिरो होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कदाचित योग्य ठिकाणी एंट्री करून योग्य ठिकाणी जर एक्झिट केलं नाही तर कदाचित उद्या मार्केटमध्ये आपल्याला स्पाइक सुद्धा पाहायला भेटू शकतात. तर त्याच्यामुळं आपण
उद्याचा कोणताही प्लॅन निफ्टीमध्ये न करणं योग्य राहील. कारण जोपर्यंत हा एरिया क्लिअर करून निफ्टी आपल्या 23,360-70च्या लेवलला येत नाही तोपर्यंत आपण निफ्टीमध्ये आता थोडस उद्याच्या दिवस लांब राहणं मला योग्य वाटतंय. कारण कदाचित आपल्याला वरच्या साईडला ट्रेड भेटू शकल, काही अडचण नाही. पण जर मार्केटनी आपल्याला स्टॉप लॉस द्यायला वेळच दिला नाही आणि एक स्पाइक जर त्याच्यात आला तर इथं एक मोठा लॉसही होण्याचे चान्सेस आहे. हा, तुम्ही क्वांटिटी कमी करून सिंगल लॉट किंवा 2 लॉट मध्ये, 1 किंवा 2 लॉट मध्ये तुम्ही काम केलं आणि ते जर झिरो झालं आणि ते परवडत असेल तर, कारण जर तुमचं कॅपिटल कमी असेल, कमी कॅपिटलवर तुम्ही काम करत असताल 50,000 60,000च्या कॅपिटलवर, आणि जर तुम्ही उद्या 2 लॉट जर प्रेफर केले आणि तुम्हाला जर कदाचित 100 रुपये जर प्रीमियम जर भेटलं तर 2 लॉट मिळून तुमचा 15,000 रुपयापर्यंतचं नुकसान होऊ शकतं आणि ते तुमच्या अकाउंटला खाली आणण्यासाठी भरपूर झालं. कारण 15,000 रुपये मार्केटमधून छोट्या कॅपिटल काढणं खूप अवघड आहे आणि मोठ्या कॅपिटलला सुद्धा ते 30%चा डग एक म्हणतो आपण डेंट बसल, तो डेंट अफोर्डेबल राहू शकत नाही. तर त्याच्यामुळं जर स्पायकी मार्केट जर उद्या आपल्याला जर वाटलं की काही मार्केटमध्ये इनडिफिनाइट स्पाइक्स येऊ राहिले तर आपण मार्केटला अवॉइड करणार आहोत. कारण ह्या लेवलला मला कुठेही काहीही असं दिसत नाहीये की तिथून परत एकदा मार्केट खाली येऊ शकतं. आपल्याकडे काल हा एरिया होता, आता ह्या साईडला एक एरिया आहे जिथून मार्केटनी पुलबॅक घेतलेला आहे. ह्या एरियात जर मार्केट परत आलं तर इथून कदाचित परत एकदा पुलबॅक सुद्धा घेऊ शकतं. तर त्याच्यामुळं दोन्ही साईडला मार्केटची मुवमेंट होण्याचे चान्सेस मला उद्या दिसतात. आज काल जसं बोललो होतो जाताना की आपल्याला इथं पॅटर्न दिसतोय, तर तो पॅटर्न आज इथं आपल्याला कोणताही पॅटर्न मार्केटमध्ये दिसत नाही. हा, थोड्या वेळ साईडवेज गेलंय, अर्धा 1 तास शेवटचा जो आहे तो साईडवेज मार्केट गेलंय, पण हे मार्केट खाली जाणारे का वरती जाणारे, अजून कंटिन्यू होणारे, हे इथं काही सांगू राहिलेलं नाही आपल्याला. कारण आज मार्केट जवळपास ज्या लेवलला ओपन झालं त्याच लेवलला आपल्याला क्लोजिंग भेटलेली. तर मी उद्या माझं डिसिजन हे राहील की मी फक्त मार्केटला वेट अँड वॉच करेल. जर काही चांगली अपॉर्च्युनिटी जर भेटली तर मी ट्रेड प्लॅन करल, पण शक्यतो उद्याचे दिवस मार्केटला अवॉइडच करणार आहे. तर चला, बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय? निफ्टीमध्ये तर ट्रेड आपल्याला भेटलेली नाहीये, ट्रेड भेटू शकत नाही, अवॉइड करण्याचा दिवस आहे, तर आपण अवॉइडच करतोय. तर चला आता बँक निफ्टी एकदा पाहून घेऊ. बँक निफ्टी सुद्धा हा आपला कालचा रेजिस्टन्स एरिया होता, तो ब्रेक करून खाली आली होती. बँक निफ्टीमध्ये सुद्धा ओपन झाल्यानंतर एक चांगली प्राइस ऍक्शन भेटून, कालपर्यंत इथं काही पॅटर्न नव्हता, पण ओपनिंग चांगली होऊन मार्केट खाली पडलं, परत वरती गेलं आणि इथं एक एम पॅटर्न बनवून मार्केट एक चांगलं खाली आलं. आणि आपण जे डिस्कस केलं होतं 400ची लेवल आपल्याला दिसू शकते, तर मार्केटनी एक 400ची लेवल दाखवलेली. आता हा 400ची लेवलचा एरिया जो होता हा लास्ट टाइम साठी सपोर्टचं काम करणारा होता. तर तुम्ही इथं पाहताल की मार्केटनी इथून सपोर्ट घेतला. डेली कॅन्डलवर जर पाहताल तर डेली कॅन्डलवर व्यवस्थित दिसल मार्केटनी इथून ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट घेऊन इथून डेली कॅन्डलवरून फर्स्ट टाइम सपोर्टवर येऊन रिटर्न गेलेली. प्रिव्हियसली हा ऍज अ एक रेजिस्टन्स काम करत होता हा एरिया. ह्या एरियात मार्केट यायचं, खाली पडायचं, मार्केट यायचं, खाली पडायचं, डायरेक्टली गॅप अप ओपनिंग झालं, खाली पडलं. त्याच्यानंतर ह्या एरियामध्ये मार्केट थांबलं आणि एक चांगली आपल्याला पुलबॅक पाहायला भेटलेला आहे. तर त्याच्यामुळे आज हे पहिल्यांदाच आपल्या सपोर्ट एरियामध्ये आलेलं आहे मार्केट आणि इथून कदाचित रिव्हर्सल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. तर आपल्याला निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जर रिव्हर्सल जो दिसतोय मला, आता हे आपल्या ह्या लेवल्सचं काम झालेलं आहे, हे लेवल्स आपण डिलीट करून टाकू. तर जे काही लेवल्स दिसतात ते मला इथं, ते एक साधारणतः इथून मार्केट जर वरती निघालं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला साधारणतः ह्या ट्रेंड लाईन पर्यंत जाताना मला मार्केट दिसतंय. ट्रेंड लाईन आयदर ह्या लेवल पर्यंत, हा जो काही एरिया आहे इथून शार्प फॉल झालता, ह्या एरियापर्यंत येताना मला मार्केट
दिसतंय. तर बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड प्लॅन होऊ शकते. उद्या जर ह्या हायच्या वरती जर निघलं मार्केट, इथे येऊन वरती जर निघलं किंवा या हाय पासून वरती जर निघलं, तरीही आपल्याला एक ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. कारण मार्केटनी इम्पॉर्टंट सपोर्ट पासून मार्केट एक रिव्हर्सल झालंय आणि कदाचित इथून आपल्याला बँक निफ्टीचा ट्रेंडही जर चेंज होताना जर दिसला तर आपण जवळपास ट्रेंड लाईनच्या आसपास जाताना आपल्याला मार्केट दिसू शकतं. तर जे लास्ट हावर मध्ये जे काही शार्प बाईंग जी आलेली ह्या लेवल पासून, तर ही एक अशी गोष्ट दर्शवतीये की ह्या एरियामध्ये बायर्स ऍक्टिव्हेट होतात किंवा ऍक्टिव्हेट झालेत. तर जर कंटिन्यू झालं किंवा मार्केट इथं थोडा वेळ थांबलं आणि जर परत वरती जर निघालं तर आपण इथं समजू शकतो की मार्केट एक रिव्हर्सल घेतंय. उद्या आपण एक बँक निफ्टीमध्ये थोडा बाईंग करायचा प्रयत्न निफ्टी ऐवजी बँक निफ्टीमध्ये केलेलं योग्य राहील. तर तुम्हाला हा अनालिसिस कसा वाटला हे नक्की कळवा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी पाहतोय 50% लोक फक्त आणि फक्त व्हिडिओ पाहतात, चॅनलला सबस्क्राईब नाही करत. तर मला एनकरेज करायसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. धन्यवाद.